नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्झायाणं नमो लोये सौवसाहुणम् मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां शरणं जयतु शासनम् शरणं जयतु शासनम् तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। चला आले सर्व, व्हिडिओ ऑन करा. छंद बोलायचे सगळ्यांना एक साथ. जय जिनेंद्र पंडूची. तोपर्यंत येतील सर्व. जय जिनेंद्र. छंद बोलायची तिसरी ढाल आपल्याला पूर्ण एक साथ पहिले बोलायची. ओके. आज खूप आपली मार्मिक चर्चा चालणार आहे, त्यामुळे कोणी सुद्धा मिस करायची नाहीये. सगळ्यांना एकदा मेसेज करा ग्रुप मध्ये. छंद बोलायचा एक साथ. ठीक है. तीसरी ढाल. आत्म को हित है सुख सो सुख आकुलता बिन कहिए आकुलता शिव माहिनता ते शिव मग लाग्यो चाहिए सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो जो सत्यार्थ रूप सुनिश्चय कारण सो व्यवहारो पर द्रव्यन ते भिन्न आप में रुचि सम्यक्त्व बलाहे आप रूप को जानपनो सो सम्यक ज्ञान कला है आप रूप में लीन रहे तिर सम्यक चारित सोई अब व्यवहार मुख मग सुनिए हेतु नियत को हुई जीव अजीव तत्व अरु आश्रव बंधरु संवर जानो निर्जर मुख कहे जिन तिन को जो का त्यो सरधानो सोई संकित व्यवहारी अब इन रूप बखानो इनको सुन सामान्य विशेष दृढ़ प्रतीति उर आनो बहिरातम अंतर आत्म परमात्म जीव त्रिधा है देह जीव को एक गिने बहिरात्म तत्व मुधा है उत्तम मध्यम जगन त्रिविध के अंतर आत्मनि दुविध संग बिन शुद्ध उपयोगी मुनि उत्तम निज ध्यानी मध्यम अंतर आत्म है जे देश व्रति अनगारी जगन कहे अविरत समदृष्टि तीनों शिव मगचारी सकल निकल परमात्म द्वे विध तिन में घाति निवारी श्री अरहंत सकल परमात्म लोकालोक निहारी ज्ञान शरीरी त्रिविध कर्म मल वर्जित सिद्ध महंता तेहे निकल अमल परमात्म भोगे शर्म अनंता बहिरातम ताहे जानित जी अंतर आत्म हुजे परमात्म को ध्याय निरंतर जो नित्य आनंद पूजे. चला अजून कुठे गेले, अजून आले नाहीत. भाभी कुठे गेल्या.
राणी भाभी कुठे आहेत ते? हा, माईक माईक ऑन करा. हो हो, रूम फ्रेश होतं त्या रूम मध्ये. ओके ओके. हा बोलत. हा हा, चला पुढे चालली होती आपली चर्चा. काय बघत होतो आपण? मोक्ष मार्गाचं वर्णन चालू होतं. तिसरी ढाल म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ढाल आहे. जे मुनिराज बनले त्यांच्यासाठी नाही, जे सम्यक दृष्टी झाले त्यांच्यासाठी नाही, त्यांनी तर ते प्राप्त केलेले. आपल्यासारख्या जे अजून संसारामध्ये भटकतच आहेत, ज्यांना अजून सम्यक दर्शन झालेलं नाहीये, ज्यांना अजून किंचित सुद्धा सुखाची प्राप्ती झालेली नाहीये, त्यांच्यासाठी ही तिसरी ढाल म्हणजे एकदम परफेक्ट आहे. सगळ्यांनी एकदम ती अशी समजली पाहिजे की त्याच्याशिवाय कामच चालणार नाही. जसं आपण आपलं नाव कधी विसरत नाही, विसरतो का? रात्री उठवलं तरी आपल्याला लक्षात असतं की मी कोण आहे. तसंच सेम टू सेम ही तिसरी ढाल म्हणजे आपल्याला पाठ झाली पाहिजे. केव्हा उठून विचारलं तरी आपल्या दिलोदिमाग मध्ये ही गोष्ट बसली पाहिजे. ठीक आहे. तर काय सांगितलं होतं याच्यामध्ये? तिसऱ्या ढालीमध्ये मोक्ष मार्गाचं वर्णन प्रारंभ केलं. निश्चय मोक्ष मार्ग आणि व्यवहार मोक्ष मार्ग या दोन मोक्ष मार्गाची चर्चा आपण करत होतो. ओके, निश्चय मोक्ष मार्गाची चर्चा तर झाली. आता व्यवहार मोक्ष मार्ग काय आहे त्याची चर्चा आपण करत होतो. त्यामध्ये 7 तत्वांचं यथार्थ श्रद्धान याला म्हणतात व्यवहार मोक्ष मार्ग, ही गोष्ट सांगितली. ठीक आहे. मग पहिले सांगितलं 7 तत्व काय आहे. जोपर्यंत आपल्याला ते 7 तत्व समजणार नाही तोपर्यंत आपण काय त्यांना मानणार, काय त्यांचं श्रद्धान करणार, काय आपण त्यांना खरं समजणार की हे असंच आहे आणि हे असंच आहे. त्यासाठी 7 तत्वांचं यथार्थ स्वरूप आपल्याला सांगितलं. विशेष स्वरूप पण सांगितलं आणि सामान्य स्वरूप पण सांगितलं. तर सामान्य स्वरूप मध्ये पण आपल्याला सांगणार आहेत आणि विशेष मध्ये पण सांगणार आहेत. तर पहिले जीव तत्वाचं वर्णन आपण कंप्लीट केलं. समजलं जीव तत्वाचं वर्णन की नाही समजलं? किती प्रकारचे जीव सांगितले? जीव तत्व आहे 3 प्रकारचे. आत्मा किती प्रकारचे? 3 प्रकारचे. बहिरात्म, अंतरात्म, परमात्म. तर तिघांचं आपण खूप विस्ताराने वर्णन केलं. कोण असतात बहिरात्मा, कोण असतात अंतरात्मा, कोण असतात परमात्मा. या 3 गोष्टी जरी आपल्याला समजल्या ना तरी आपलं काम होऊ शकतं. आणि नंतर सारभूत गोष्ट काय सांगितली त्यांनी की बहिरात्मता हेय जानी तजी अंतर आत्म हुजे आणि परमात्म को ध्याय निरंतर जो नित्य आनंद पूजे. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. काय सांगितलं? परमात्म को ध्याय निरंतर जो नित्य आनंद पूजे. की अगोदर कशाचा त्याग करायचा आहे? की खूप गोष्टी सोडल्या आपण. खरोखर बघायला गेलं तर जीव कशाचं ग्रहणही करत नाही आणि जीव कशाला सोडतही नाही. बाहेरच्या पर वस्तूंचं ग्रहणही होत नाही आणि पर वस्तूंना सोडूही शकत नाही. आपण सोडू शकतो का? आपल्या मध्ये येऊ शकतो का ते? की आपल्या मध्ये येऊ शकत नाही. तर काय कुठं पकडलंय आपण आणि कुठं सोडायचंय? की जिथे आपण पकडून ठेवलेलं आहे तिथं सोडायचं आहे. समजतंय? पकडलं कुठे आपण? बाहेर पकडून ठेवलंय का? की बाहेर पकडून ठेवलेलं नाहीये. कुठे पकडून ठेवलेलं आहे? की आपल्या मान्यतेमध्ये पकडून ठेवलेलं, आपल्या ज्ञानामध्ये पकडून ठेवलेलं आहे की हे माझं आहे. मग सोडणार कुठे आपण? की सोडणार सुद्धा तिथूनच. खरोखर बघायला गेलं तर आत्म्यामध्ये एक त्याग उपादान नावाची शक्ती असते. कोणची शक्ती असते? त्यागोपादान नावाची शक्ती. ती काय करते त्यागोपादान नावाची शक्ती? की पर वस्तूचं ग्रहणही करू शकत नाही, पर वस्तूला सोडूही शकत नाही. काय येणार माझ्यासोबत, काय येणार जीवासोबत, काय घेऊन आलो आपण आणि काय घेऊन जाणार? बोले काही सुद्धा घेऊन जाणार नाही, काही सुद्धा घेऊन आलेलो नाहीये. हे सुद्धा इथंच भेटलेलं आहे, इथंच सुटणार आहे. घरदार सुद्धा इथेच भेटलेलं आहे, हे सुद्धा इथेच सुटणार आहे. काही येणार आहे का जीवासोबत? की जीवासोबत काहीही येणार नाहीये. अरे ग्रहण करण्याची पावरच जीवामध्ये नाहीये. मग इथे सोडायला काय सांगतायत दौलतरामजी? की हे जे बाहेरच्या वस्तू तुम्ही सोडत होतात ना, हे सोडलं, मी ते सोडलं, मी आज हे सोडलं, मी उद्या ते सोडलं. म्हणजे ते पकडूही शकत नाहीत, ते सोडूही शकत नाहीत. ते कशाला सोडायचंय? की बहिरातमता जी मध्ये घुसलेली आहे, जी आपल्याला परेशान करत आहे, ते बहिरातमपणा आपल्याला सोडायचा आहे.
ते मिथ्यात्व आपल्याला सोडायचंय. ती उलटी मान्यता जी डोक्यामध्ये भरून ठेवलेली काहीच्या काही, ती उलटी मान्यता आपल्यामधून निघून गेली पाहिजे. आणि काय बनायला सांगितलं, की अंतर आत्म हुजे की अंतरात्मा बनायचंय. अंतरात्मा बनण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मी कोण आहे, माझं काय स्वरूप आहे हे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नंतर हळूहळू हळूहळू परमात्म स्वरूप आपल्या आत्म्याचं ध्यान करून मग वरती जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग सिद्धालयामध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू करायचा आहे. समजलं? हा मोक्ष मार्ग सांगितला, हा मुक्तीचा मार्ग सांगितला. याच्याशिवाय दुसरा काहीही मुक्तीचा मार्ग नाहीये. समजते तुम्हाला? नाही तर पुण्याच्या गोष्टी, पापाच्या गोष्टी तर खूप आहेत, त्या तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. परंतु ज्या पुण्याच्या गोष्टी असतात तेच मोक्षाच्या गोष्टी असतील असं होऊ शकत नाही. ज्याने पुण्याचा बंद होतो त्यानेच मोक्ष मिळेल असं होऊ शकत नाही. समजलं? म्हणून हाच एक सुखी होण्याचा मार्ग आहे. आणि जे जे जीव या मार्गावरती गेले बोले ते अनंत सुखी झाले. आणि किती अनंत सुख भोगतात, की सिद्ध भगवान सारखे भोगे शर्म अनंता. आपण बघितलं तिथे वरती द्रव्य कर्म पण नाहीये, भाव कर्म पण नाहीये, नो कर्म पण नाहीये. मग जिथे शरीरच नाही तिथे कसली झंझट आहे का? काही झंझट? आता आपण इथे आहोत तर आपल्याकडे द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म सगळंच आहे की नाही? शरीर सुद्धा आहे, भाव सुद्धा उत्पन्न होतात, विकारी शुभ अशुभ. तर मग हे सगळं आहे म्हणून आपल्याला प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण दुखी आहेत की नाही? शरीर आहे म्हणून त्याला खाण्याचं टेन्शन, त्याला पिलवण्याचं टेन्शन, त्याला आंघोळ घालण्याचं टेन्शन, त्याचे घर त्याला लागणार, पैसे त्याला लागणार. कुणाला लागतंय सगळं? जीवाला लागतं का? बोले जीवाला कशाचीच आवश्यकता नाहीये. हे सगळं तर शरीरालाच लागणार. समजलं? वैशालीजी कुठे गेल्या? हा, एकदा कॉल करा त्यांना. ते नाशिकवाले, काय नाव त्यांचं? प्रियंका. त्यांना एक कॉल करा. हा कॉल करा त्यांना. समजलं? तर सारभूत गोष्ट काय सांगितली, की परमात्म को ध्याय निरंतर जो नित आनंद पूजे. की परमात्म स्वरूप आपल्या आत्म्याचं ध्यान करून मगच आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. तर असे 3 प्रकारचे आत्म्याचे भेद सांगितले. आत्मा 3 प्रकारचे म्हणजे जीव 3 प्रकारचे सांगितले. आता त्याच्यामधले आपण कोण आहेत आणि आपल्याला काय बनायचंय, कोणते श्रेष्ठ आहेत, कोणते चांगले आहेत, ही सगळी गोष्ट आपण बघितली. ठीक आहे? आता आपल्याला समोर जायचंय. आता जीव तत्वाचं वर्णन झाल्यानंतर अजीव तत्वाचं वर्णन आपल्याला सांगणार आहे. कोण असतो अजीव? काय आहे अजीवचं स्वरूप? माहितीये तुम्हाला अजीव कोण असतात? अजीव किंवा अजीव कशाला म्हणतात? कोण सांगू शकतं? सगळ्यांना शिकवलेलं आहे, सगळे शाळेमध्ये सुद्धा शिकलेले आहेत. शाळेमध्ये सुद्धा सांगतात. सजीव निर्जीव ज्याला म्हणतो आपण, सजीव निर्जीव म्हणून शिकवतात शाळेमध्ये सुद्धा. तर असं काय अजीवचं स्वरूप काय? जीवचं तर आपण स्वरूप समजलं की ज्यामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे, हे सर्व ज्याच्यामध्ये भरलेले आहे त्याला म्हणतात. वैशाली जॉईन नाही होणार सर. हा, वैशालीचा प्रॉब्लेम आहे, नाही जॉईन होत म्हणजे. ओके ओके ठीक आहे, चालेल. हा, बोला. अजीव कशास म्हणतात? अजीवाला ज्ञान दर्शन काही नसतेच ना. ज्ञान दर्शन काही नसतं. नसते. बोला अजीवची काय डेफिनेशन आहे? अजीव कशास म्हणणार? ज्यामध्ये ज्ञान दर्शन चेतना नसते त्यांना अजीव म्हणतात. त्यांना अजीव म्हणतात. व्हेरी गुड. चला, आपलं बालबोध मध्ये आपण सगळं शिकलो होतो म्हणून थोडं थोडस आपल्याला आठवते. तर आता अजीव तत्वाची चर्चा आपल्याला इथे करायची. ठीक आहे? बघायचं आता समोरचा छंद काढायचा आहे, 7 नंबरचा छंद. आतापर्यंत जेवढं झालं त्याच्यामध्ये काही अडचण आहे कोणाला? कोणती गोष्ट समजली नाही असं आहे का? विचारायचंय परत परत मला. जर नसेल समजलं तर स्पष्ट करायचं आहे. परत परत सांगतोय, हे प्रयोजनभूत गोष्ट आहे. याच्याशिवाय आपलं प्रयोजन सिद्ध होणारच नाही. तुम्हाला दुनियादारीचं ज्ञान आहे, बाकी जिनवानीचं ज्ञान आहे, तुम्हाला भक्तामर पाठ आहे, त्याच्याशी काही मतलब नाही. असेल नसेल काही फरक पडत नाही. परंतु ही गोष्ट जर तुम्हाला माहित नसेल तर खूप मोठा फरक पडणार. मिथ्या दृष्टी ते मिथ्या दृष्टीच राहणार, सम्यक दृष्टी बनूच शकत नाही. समजलं? सुखी होण्याच्या मार्गावर जाऊच शकत नाही. खरं जिनवानीचा उद्देश आपण सार्थक करू शकत नाही.
जोपर्यंत ही गोष्ट आपल्याला पाठ नसेल, जोपर्यंत ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये क्लिअर नसेल. ठीक आहे. म्हणून काही प्रश्न असेल, काहीही विचारायचंय, मी सांगितलं ज्यामध्ये जीव आहे, ज्यामध्ये ज्ञान दर्शन आहे, त्याला जीव म्हणतात. तुम्ही परत तेच विचारू शकता की जीव कुणाला म्हणतात. काही विचारायचंय, पण विचारायचं आहे. असं समजायचं नाही की अरे मी विचारलं तर मला काय वाटेल, मला तर काहीच येत नाहीये, ते कुणालाच काही येत नाहीये. समजलं? तुम्ही असं समजू नका की मला काय येतं, मला तर काहीच येत नाही, मी विचारलं तर काही चुकलं तर, असं समजायचं नाही. जर असं समजत राहिलो तर मग कधीच विचारणार नाही, कधीच काही येणार नाही तुम्हाला. बघा, आता जर तुम्ही विचारलं नाही आणि चुकीचं जरी विचारलं, चुकीचं विचारलं तर डबल फायदा होतो. काय डबल फायदा होतो? मी तुम्हाला सांगितलं होतं. काय डबल फायदा होणार? जर चुकीचा प्रश्न विचारला, जो आपल्या मनामध्ये फिरत होता, चुकीचा विचारला, चुकीचा विचारल्यानंतर मी त्याचं उत्तर बरोबर सांगितलं, ठीक आहे, आणि तुमचा प्रश्न चुकीचा होता. परंतु तो चुकीचा प्रश्न तुम्हाला आता समोर खूप वेळेस तो एकदम डोक्यामध्ये फिट बसणार. अरे हे प्रश्न मी विचारला होता आणि हे चुकला होता. जे बरोबर प्रश्न विचारला ते लक्षात राहणार नाही तुमच्या, ते समोर जाऊन विसरून जाल तुम्ही. जे चुकीचं विचारलंय ना ते तुमच्या डोक्यामध्ये फिट राहणार. मग असं म्हणत नाही की चुकीचं सगळं विचारत जा, एखाद दुसरा विचारला तरी ठीक आहे. ठीक आहे, समजते की नाही समजत आहे? नाही समजलं. आहेत. हा, आता समोर जायचंय आपल्याला. आता अजीव तत्वाची चर्चा करायची आहे. अजीव नावामध्येच आहे, नावच त्याचं आहे अजीव. अ म्हणजे नाही, जीव म्हणजे जीव, की जे जीव नाहीये त्याला म्हणतात अजीव. काय? जो जीव नाहीये त्याला अजीव म्हणतात. किंवा आता आपण जीवची डेफिनेशन बघितली. जीव कशास म्हणतात? तर ज्यामध्ये ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य, जो जाणण्या देखण्याची पॉवर ज्याच्यामध्ये असते त्याला जीव म्हणतात. आणि त्याच्या उलटे, की बोले त्याच्या उलटे आहेत सगळे अजीव. कोण आहेत? सगळे अजीब आहेत. बघा समोरच्या छंदामध्ये तेच आपल्याला डेफिनेशन सांगितली. काय सांगितलं? वाचायचंय सगळ्यांना, एक साथ बोलायचंय. चेतनता बिन सो अजीव है, पंच भेदता के है, उद्गल पंच वरण रस गंध दुफर वसु जाके है, जिय पुद्गल को चलन सहाय, धर्म द्रव्य अनुरूपी, इष्टत होय अधर्म सहाय, जिन बिन मूर्ती निरूपी. 6 द्रव्यांची चर्चा केली आहे. 6 द्रव्यांची चर्चा आपली खूप विस्तारपूर्वक झालेली आहे. समजते? काय सांगितलं जिनेंद्र भगवंतांनी? काय आपले भगवान सांगून गेले? बोले 6 प्रकारचे तत्व असतात, 6 प्रकारचे द्रव्य असतात. काय असतात? सॉरी, तत्व नाही, तत्व 7 असतात. द्रव्य किती? 6 प्रकारचे द्रव्य असतात. तर कोण कोणते आहेत ते? एक तर आपण जीव द्रव्यांची चर्चा केली, ते तर सर्वांना समजलं. जीव, पुद्गल, आता समोर धर्म, बघा. अधर्म, आकाश, काल. हा, हे 6 प्रकारचे द्रव्य असणार. तर बघा समोर काय लिहिलं? चेतनता बिन सो अजीव है. सिंपल सा अर्थ आहे. काय आहे? जो चैतन्याने चेतनता रहित बिन, आहे, जो हा, चैतन्याने रहित आहे त्याला काय तो म्हणतात? अजीव. जो तो अजीव आहे. बस, जो चैतन्याने रहित आहे तो अजीव आहे. तो अजीव आहे. तर मग चैतन्य म्हणजे काय? तर चैतन्य हा जीवाचा गुण आहे. चैतन्य म्हणजे 2 प्रकारचे गुण, 2 प्रकारच्या गुणांचं कॉमन नेम आहे चैतन्य. कोणते? ज्ञान गुण आणि दर्शन गुण. ज्ञान गुण आणि दर्शन गुण म्हणा, किंवा दोघांना एक करून चेतना म्हणा, चैतन्य म्हणा. चेतना म्हटलं तरी चालून जातं. ठीक. काय सांगितलं? की ज्यामध्ये ज्ञान, दर्शन आदी अनंत गुण आहेत तो आहे जीव. आणि त्याला सोडून बाकीचे, बोले बाकीचे सर्व ज्याच्यामध्ये ज्ञान नाहीये, दर्शन नाहीये, सुख नाहीये, वीर्य नाहीये, या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये नाहीयेत, बोले तो आहे अजीव. त्याला म्हणतात अजीव. ज्याला समजत नाही, ज्याला ज्ञान होत नाही, ज्याला कळत नाही, ज्याला सुख दुःखाचा अनुभव होत नाही. होतो का सुख दुःखाचा अनुभव? जिनवा नाहीये त्याला सुख दुःखाचा अनुभव होतो का? त्याला मारल्यानंतर दुःख होतं का? साफ केल्यानंतर सुख होतं का? बोले काहीही सुख होणार नाही, काही दुःख होणार नाही. मोबाईल पडल्यानंतर दुःखी होतो का?
बोले दुःखी होत नाही. तर सुख दुःखाचा अनुभव ज्याला होत नाही, ज्याला काहीच समजत नाही, ज्याच्यामध्ये ज्ञान नाहीये, त्याला म्हणतात अजीव. आता शाळेमध्ये पण शिकवतात ते उलट शिकवतात. शाळेमध्ये काय शिकवतात? सजीव आणि निर्जीव. तर ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला म्हणतात हे सजीव आहेत, आणि बाकी टेबल, खुर्ची, मकान, गाडी, घोडी याला म्हणतात निर्जीव. पण इथे असं नाहीये. जैन दर्शन हे सांगत नाही. जैन दर्शन म्हणतं हे सुद्धा अजीवच आहे, हे शरीर सुद्धा अजीवच आहे. का अजीव आहे? कारण काय? का अजीव मध्ये टाकलं? कारण की या शरीराला भावना नाहीयेत, या शरीरामध्ये ज्ञान नाहीये, या शरीरामध्ये सुख दुःखाचा अनुभव होत नाही. केस ओढल्यानंतर दुःख होतं की नाही? बोले दुःख तर होतं. सुख दुःखाचा अनुभव तर शरीरालाच होतो ना. शरीराला होत नाही. का नाही होत? कारण की त्याच्यामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत ती गोष्ट होणार, आणि एकदा त्याच्यामधून जीव निघून गेला, एकदा त्याच्यामधून काहीतरी अशी गोष्ट निघून गेली म्हणजे त्याचं मरण झालं, तर आता सांगा, आता त्याला मारल्यानंतर दुःख होईल का? नाही होणार. का नाही होणार? आता चिमटी काढल्यानंतर तो ओरडेल का? नाही ओरडणार. शरीर तर तिथेच पडलेलं आहे ना. मग काय निघून गेले त्याच्यामधून? बोले ज्याच्यामध्ये जाणण्याची शक्ती होती, ज्याच्यामध्ये सुख भोगण्याची शक्ती होती, ज्याला सुख दुःखाचा अनुभव होत होता, बोले ती पावर, तो जीव तत्व त्याच्यामधून निघून गेला. कोण राहिलं? की जे दिसत होतं, ज्याला आपण सांभाळत होतो, तो तिथंच राहिला. समजते की नाही समजलं? हे दोन प्रकारचे तत्व झाले. कोणकोणते? जीव तत्व आणि अजीव तत्व. जीव तत्वाचं स्वरूप काय सांगितलं? ज्यामध्ये ज्ञान दर्शन आहे त्याला जीव म्हणतात. जो सुख दुःखाचा अनुभव करू शकतो त्याला जीव म्हणतात. आणि ज्यामध्ये ज्ञान दर्शन नाहीये, जो सुख दुःखाचा अनुभव करू शकत नाही, ते सर्व अजीव मध्ये येतात. मग आपण कोणते द्रव्य आहोत? जीव द्रव्य आहोत की अजीव द्रव्य आहोत? आपल्यामध्ये ज्ञान आहे, आपण सुख दुःखाचा अनुभव करू शकतो की नाही करू शकत, हे प्रॅक्टिकल करून बघायचं. माझ्यामध्ये ज्ञान आहे की नाहीये? ज्ञान फक्त इथेच भरलेलं नाहीये, हे सुद्धा इथेच पडून राहतं. ही खोपडी सुद्धा इथेच पडून राहणार. ज्याला आपण मेंदू मेंदू म्हणत राहतो ना, ते सुद्धा इथेच पडलेलं राहणार. त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञान नाहीये. तर मग ज्ञान कशामध्ये? की असा कोणता तरी पदार्थ आहे, असं कोणतं तरी आतमध्ये हे बसलेलं आहे की ते थोड्या वेळानंतर निघून जातं. बोले तो मी होतो जे निघून गेला. जो दिसत होतं ते मी नव्हतोच, जे दिसत आहे ते मी नाहीच आहे. हे भेद विज्ञान आपण करू शकत नाही, आणि पूर्ण जिंदगीभर त्यालाच पोसत राहतो. समजलं? आता समोर बघा काय लिहिलं. अजीव समजला? अजीव कशास म्हणतात अजीव? बोले चेतनता बिन. चेतनता बिन. बिन म्हणजे रहित, की ज्याच्यामध्ये चेतनता नाहीये, जो चेतनताने रहित आहे सो अजीव है. सो म्हणजे वह, तो अजीव आहे. हे म्हणजे आहे. समजलं? कोण आहे अजीव? की ज्यामध्ये चेतनता नाहीये. आणि चेतनताचा अर्थ काय आहे समजला? चेतनताचा अर्थ काय? की ज्ञान दर्शन हे दोन गुणांचं कॉमन नेम चेतनता आहे. ठीक. आता समोर पंचभेदता के हे. किती भेद आहेत त्याचे? अजीव द्रव्यांचे किती भेद? अजीवचे किती भेद आहेत? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. किती भेद आहेत अजीवचे? बोले पंचभेद. 5 भेद आहेत. कशाचे? अजीव तत्वाचे 5 भेद आहेत. कोणकोणते 5 भेद आहेत? उद्गल, नाव माहिती धर्म, कोणाला? अधर्म, आकाश, काल. व्हेरी गुड. उद्गल, कोणकोणते धर्म, 5 अधर्म, भेद आकाश, आहेत? काल. उद्गल, धर्म, अधर्म, उद्गल, आकाश धर्म, आणि काल. अधर्म, बस बस बस. आकाश, हे 5 काल. प्रकारचे भेद आहेत. कशाचे? हे 5 प्रकारचे भेद आहेत अजीव तत्वाचे. माईक बंद करा. कशाचे भेद आहेत हे 5 प्रकारचे भेद अजीवाचे आहे. आता आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं? विश्व कशास म्हणतात? विश्वपासून ही सगळी सुरुवात होते. ही दुनिया कुठून सुरू झाली? ही दुनिया जी बनलेली आहे
काही जण म्हणतात ही गोल आहे, काही जण म्हणतात चौकोनी आहे, कोणी काय बोलतं, कोणी काय बोलतं, कोणी बोलतं 2 दगड आले, 2 दगड फुटले, बिग बँग थ्योरी सांगत राहतात, कोणी काहीही सांगत राहतं की दुनियाची निर्मिती कशी झाली. परंतु जिनेंद्र भगवान काय सांगतात, खरी दुनिया काय आहे, कोण घुमत असतं, कोण फिरत असतं, कोण शांत बसलेलं आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला इथे करायची आहे. द्रव्यांची चर्चा आपल्याला करायची आहे. या दुनियाचं अस्तित्व आपल्याला बघायचंय. या दुनियाची ही दुनिया बनली कशी ही आपल्याला बघायची. त्याची सच्चाई काय आहे ती आपल्याला समजायची. जोपर्यंत वस्तू स्वरूप आपण समजणार नाही, जोपर्यंत या दुनियाचं स्वरूप आपल्याला समजणार नाही, तोपर्यंत आपलं काही सुद्धा होणार नाही. समजलं? काय सांगितलं होतं, ही दुनिया कशापासून बनलेली आहे? खूप जण नवीन आहेत. आपण बघितलं होतं पृथ्वी गोल आहे, बोले पृथ्वी गोल आहे ती लांब सोडून द्या. ती दुनिया खूप छोटी आहे. ते आपल्या जैन दर्शनानुसार ती दुनियाच नाहीये. हा, ती दुनिया आपल्या जैन दर्शनानुसार नाहीये. माईक बंद करा. काय सांगितलं की हे जे 3 लोकचा नक्षा तुम्ही बघितलेला आहे, बघितलाय सर्वांनी? 3 लोकचा नक्षा, 3 लोकचा नक्षा सर्वांनी बघितलाय? हे दिसते सर्वांना? हे काय आहे? हे तुम्ही सगळीकडे बघितलं असणार. कुठे कोणी गाडीवर लावतं, कोणी कुठे लावतं, कोणी मंदिरात लावतं, कोणी घरात लावतं. पण हे काय आहे हे त्यांना माहीतच नाही. काय आहे हे? की ही जैन दर्शनच्या नुसार बनलेली दुनिया आहे. बनलेली म्हणजे कोणी बनवलेली नाहीये. आपोआप स्वनिर्मित आहे, अनादी काळापासून आहे, अनंत काळापर्यंत राहणार आहे. तर हे जे आतमध्ये तुम्हाला दिसत आहे, बोले ही दुनिया आहे. आणि हे कशापासून बनलेलं आहे? की हे 6 द्रव्यांपासून बनलेलं आहे. कशापासून बनलेलं आहे? 6 द्रव्यांपासून बनलेलं आहे. याला म्हणतात 3 लोक. याला काय म्हणतात? लोक म्हणतात. लोक म्हणा, विश्व म्हणा, वर्ल्ड म्हणा, दुनिया म्हणा, ते जे काही नाव ठेवायचे ते नाव काहीही ठेवा. दुनिया म्हणजे फक्त पृथ्वीमध्ये येत नाही. हे ब्रह्मांड म्हणजे हे 7-8 ग्रह फिरत राहिले म्हणजे त्याला ब्रह्मांड म्हणत नाहीत. ब्रह्मांड म्हणजे काय की ज्यामध्ये नरक सुद्धा येणार, ज्यामध्ये स्वर्ग सुद्धा येणार, ज्यामध्ये सिद्धशिला सुद्धा येणार आणि ज्यामध्ये मध्य लोकातील मनुष्य तिर्यंच सुद्धा येणार. या सर्व गोष्टी ज्यामध्ये येतात त्याला म्हणतात विश्व, त्याला म्हणतात लोक. आणि जैन दर्शनच्या अनुसार हा खरा लोक आहे. हे लोकचा नक्षा आहे. समजलं? आणि ह्याचे आपण 3 भेद केले होते की एकदम सेंटरची जी लाईन आहे, एकदम छोटीशी लाईन, त्याला म्हणतात मध्यलोक. ती कोणती लोक आहे? मध्यलोक. मध्यलोक म्हणजे एकदम मध्ये आहे. तिथे कोण राहतं की तिथे आपण, तिथे मनुष्य आणि तिर्यंच असतात. हे 2 गोष्टी इथे राहतात. ओके. अजून सुद्धा खूप देव सुद्धा असतात, त्याची सुद्धा चर्चा आपल्याला करायची. ठीक. वरती या एकदम सेंटरच्या लाईनच्या वरती आहे ऊर्ध्वलोक. कोणतं लोक आहे? ऊर्ध्वलोक. तिथे कोण राहणार? बोले तिथं 16 प्रकारचे स्वर्ग बनलेले आहेत आणि स्वर्गातील देव राहतात. स्वर्गातील देव इथे राहणार. देवगतीतील लोक इथे राहतात. आणि एकदम वरती जे साईडला असं गोल बनलेला आहे ना, अर्धचंद्राकार, ती आहे सिद्धशिला. आणि तिथे अनंत सिद्ध विराजमान असतात. सिद्ध परमात्मा एकदम या लोकाच्या टोकावरती, एकदम लोकाच्या वरती विराजमान झालेले असतात. समजते? ते सिद्ध परमात्मा ते विराजमान होतात. जे जीव मुक्त होतात ते तिथे जाऊन विराजमान होतात. समजलं? आणि याच्या खाली काय आहे? बोले याच्या खाली, आपल्या जमिनीच्या खाली, आपल्या जमिनीच्या खाली नरक सुरू होतात. म्हणजे या लाईनच्या खाली 7 प्रकारचे नरक आहेत. नरक किती आहेत? 7 प्रकारचे नरक आहेत. आपल्या जमिनीच्या खालच्या साईडला नरक सुरू होतात. आपण कुठे राहतो? नरकाच्या वरच्या साईडला. याची पूर्ण डिटेल्स एकदा सांगणार, पूर्ण होईल ना क्लास? पुढे असेल ना? काय म्हणलात? कारण हे पूर्ण मध्यलोक, ऊर्ध्वलोक याची पूर्ण डिटेल्स असेल ना नंतर? हा, त्याची डिटेल्स आपण करू ना. आता आपल्याला आता सगळं बघायचं, एक एक गोष्ट आपल्याला समजत जायची. त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी आहेत की आपण बघत राहिलो तर 1-2 वर्ष त्याच्यामध्ये निघून जातील. मध्य लोकाची चर्चा चालते 4 महिने, ऊर्ध्व लोकाची चर्चा 4 महिने, नरकाची चर्चा 4 महिने, असे 8-8 महिने काढून ठेवा.
तर ती पूर्ण चर्चा होणार कम्प्लीट. त्याची करू आपण हळूहळू. आता फक्त सामान्य गोष्ट तुम्हाला समजली की हे काय आहे, की हे लोक आहे. याला काय म्हणतात? लोक म्हणतात. काय म्हणतात? लोक म्हणतात. याच्या एकदम मधली जी सेंटरची लाईन आहे ती आहे मध्यलोक. त्याच्यावरती आहे ऊर्ध्वलोक. त्याच्या खाली आहे अधोलोक. ठीक. मध्य लोकामध्ये राहतात मनुष्य आणि तिर्यंच. ऊर्ध्व लोकामध्ये राहतात देवलोक आणि खाली नरकामध्ये राहतात नारकी. म्हणजे या 4 गती असतात. 4 गतीचे जीव या पूर्ण लोकामध्ये फटकत असतात, फिरत असतात. समजलं? आणि एकदम वरच्या साईडला, एकदम वरच्या टोकाला आहे ती सिद्धशिला आहे आणि ही पूर्ण दुनिया आहे. याला म्हणतात खरेखर दुनिया. ही दुनियाचं स्वरूप आहे. भोगभूमी भोगभूमी कुठं असते त्याच्यामध्ये? ते आता काढू नका मध्ये. भोगभूमी वगैरे ते आता चर्चा करू आपण. ते आताच त्याच्यामध्ये काढू नका. आता कर्मभूमी, भोगभूमी सगळं काढू आपण. आता नका काढू. आता सामान्य चर्चा चालू आहे. सामान्य समजू द्या. मग जसं जसं आपण समोर जात जाऊ तसं तसं विस्तार त्याचा समजत जाईल तुम्हाला. एक एक गोष्ट समजत जाईल. आपण इथे राहतो, इथे सुद्धा भोगभूमी असते. सगळीकडे असणार. त्याची चर्चा करू आपण. ठीक आहे. समजलं? तर पूर्ण हा लोकचा नक्षा आहे. आणि हा लोक कशापासून बनलेला आहे? द्रव्य. कशापासून बनलेला आहे? की द्रव्य. म्हणजे 6 द्रव्यांपासून बनलेला आहे. 6 द्रव्यांपासून याची निर्मिती झालेली आहे. निर्मिती म्हणजे कोणी बनवलेला नाहीये. अनादी काळापासून तो तसाच आहे. फक्त बोलण्यामध्ये असं म्हणतात की 6 द्रव्यांपासून हा बनलेला आहे. तर कोणकोणते आहेत 6 द्रव्य? पहिला आहे जीव. दुसरा आहे उद्गल. दुसरा कोणता आहे? उद्गल. तिसरा आहे धर्म, अधर्म, आकाश आणि काल. हे 6 प्रकारचे द्रव्य आहेत. या 6 प्रकारच्या गोष्टी या पूर्ण दुनियामध्ये आहेत. त्याच्याशिवाय नवीन एकही गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार नाही. अमेरिकेत काय? अमेरिकेत पण 6 द्रव्य. लंडन मध्ये काय? तिथे पण 6 द्रव्य. स्वर्गामध्ये काय? स्वर्गामध्ये पण 6 द्रव्य. नरकामध्ये काय? नरकामध्ये पण 6 द्रव्य. सिद्धशिलेमध्ये काय? तिथे पण 6 द्रव्य. मनुष्यामध्ये काय? तिथे पण 6 द्रव्य आहेत. या लोकाची कोणतीच अशी जागा राहिलेली नाहीये. कोणतीच अशी जागा शिल्लक नाहीये. कोणताच असा भाग शिल्लक नाहीये की जिथे 6 द्रव्य नाही आहेत किंवा 6 द्रव्यांपैकी एकही द्रव्य नाहीये. एक द्रव्य कमी आहे अशी जागा नसेल. बोला. जे आता हे जे म्हणलं ना संपूर्ण विश्व, मग ते 6 खंड जे म्हणतात पहिलाच जे चित्र आहे 6 खंडाचं पृथ्वीचं आणि जे आत्ताचं जे आहे चित्र, ते सगळं जे बदल जे झालेले दाखवतात आपल्याला सायन्स मध्ये, मग ते ह्याच्यात पण आपल्या जे विश्वाच्या ह्याच्यात पण बदल दाखवू शकतो का तसं? म्हणजे जे खंड जे बदलले गेले, स्पेस जागा जी बदलली असं दाखवते. आता हे जे आताचे जे नकाशा जे आहे ना, पृथ्वी गोल आहे दाखवतात आणि खंड दाखवतात ना वेगळे, म्हणजे एशिया खंड आणि दुसरे पण खंड. तर असं काय म्हणजे जे खंड आहेत ते आता जागा बदलले गेलेत म्हणते काहीतरी बदल झाल्यामुळे. तर मग ते आपल्या विश्वामध्ये सुद्धा ते बदल दाखवतो का? पण तसं म्हणजे ते काय आहे ते नेमकं? जसा बदल होऊ शकतो का? जागा बदलू शकते का? काय होऊ शकतं? या सगळ्या गोष्टी करू. बघा, जागा बदलणार का? खंड बदलणार का? हे तर यांनी नाव ठेवलेले आहेत स्वतःनी. आशिया खंड, हे अंटार्क्टिका खंड, हे सगळ्यांनी आता स्वतःनी नाव ठेवलेले आहेत. आणि ते थोडे थोडे दिसतात म्हणून तेवढेच आपण बघतो. त्याच्या पलीकडे सुद्धा खूप मोठी दुनिया आहे. मध्य लोकातच आलं ना, म्हणजे हे खंड म्हणजे सगळे मध्य लोकात. हे सर्व मध्य लोकातच आलं. सर्व मध्य लोकाच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. मध्य लोकाच्या बाहेर आपल्याला जायचं असेल तर फक्त आपलं ज्ञान जाऊ शकतं आणि ते सुद्धा जिनवाणीचा आधार घेऊनच. मध्य लोक काय? आपलं ज्ञान तर या ढगाच्या वरती काय ते सुद्धा माहित नाही. या मध्य लोकामध्ये असंख्यात द्वीप समुद्र आहेत. असंख्यात द्वीप समुद्र आहेत. त्याच्यापैकी एक सुद्धा द्वीप समुद्र आपल्याला माहित नाही. काही सुद्धा माहित नाही. ते सगळी चर्चा करू. आता फक्त एवढं लक्षात घ्यायचंय की हे जे विश्व बनलेले, ते विश्वाची रचना कशी झाली, कशापासून बनलेला आहे? बोले 6 द्रव्यांपासून. 6 द्रव्यों के समूह को विश्व कहते हैं. विश्वाची डेफिनेशन आपण बघितली होती सगळ्यांनी. आठवते? परत रिवाइज जायचे मागे. किती वर्षापूर्वी?
6 महिने अगोदर नाही, मागे जाताल कुठल्या कुठं. कुठे गेलो होतो आपण 6 महिने अगोदर. आठवते बालबोध ज्या वेळेस शिकलो होतो आपण, त्यावेळेस रिवाइज करायचंय. काय होता पहिला प्रश्न? विश्व कशास म्हणतात? तर कशास म्हणतात? की 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात. ही गोष्ट डोक्यात फिट करून ठेवायची. ठीक आहे. हे वस्तूचं स्वरूप समजलं तर सगळं समजलं. आता कोणकोणते आहेत ते द्रव्य? की बोले द्रव्य आहेत 6 प्रकारचे: जीव, उद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. हे 6 प्रकारचे द्रव्य आहेत. त्याच्यामध्ये जीव कोण आहे ते तर आपल्याला समजले. मग कुठे असतात हे जीव? कुठे कुठे राहतात? की बोले हे जे लोक दाखवला ना, या लोकांमध्ये ठसाठस भरलेले आहेत. कोणतीच अशी जागा शिल्लक नाहीये जिथे जीव नाहीये. छोटे छोटे निगोदिया जीव जे आपल्याला दिसणार नाहीत, ते सगळीकडे ठसाठस भरलेले आहेत. सगळीकडे भरलेले आहेत. आपण थोडं प्रॅक्टिकल करू शकतो. आपण बघतो ना, हे जीव नवीन निघाला, हे जीव नवीन निघाला. किती जीव असे आहेत ज्याला आपण ओळखतच नाही. किती प्राणी असे आहेत, किती छोटे मोठे किडे असे आहेत की असं वाटतं आपल्याला, अरे हे किती नवीन आहे, हे किती नवीन आहे, हे कुठून आला? पण हे नवीन नवीन नाहीये, हे पहिल्यापासून आहे, आपल्याला माहित नाहीये. असं सुद्धा होतं खूप वेळेस की लाईट लागलेली आहे किंवा सूर्याकडे बघितलं, सूर्याकडे बघितल्यानंतर हळूच खाली बघतो आपण, असं काहीतरी चमकताना दिसत असतं. सगळ्यांकडे झाले असणार. थोडं थोडं छोटं 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 असं चमकताना दिसणार. तर ते छोटे 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 जीव असतात. खूप छोटे छोटे जीव असतात. ते आपल्याला दिसत नाहीत. निगोदिया जीव अनंत अनंत आहेत, अनंत आहेत. आणि पूर्ण लोकांमध्ये ठसाठस भरलेले आहेत. कुठे भरलेले आहेत? पूर्ण लोक आकाशाच्या आतमध्ये, त्याच्या बाहेर मध्ये नाही. समजलं? तर मग हे जीवचं स्वरूप झालं. आता पुद्गल दुसरा द्रव्य आहे, पुद्गल द्रव्य. पुद्गल द्रव्य कशास म्हणतात? हे सुद्धा चर्चा आपण केली होती. पुद्गल कशास म्हणतात? ज्यामध्ये स्पर्श, रस, गंध आणि वर्ण या 4 गोष्टी असतात, त्यांना पुद्गल म्हणतात. आठवलं सर्वांना? नाही आठवलं? परत रिव्हिजन करायची. हे सगळ्या गोष्टी समजलं? बघा खाली लिहिलेलं आहे. हॅलो, आवाज येतोय? हा. खाली बघा, आता खाली दुसरी लाईन, दुसऱ्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे पुद्गल. पुद्गलचा अर्थ काय होणार? पुद्गल सुद्धा अजीवचा भेद आहे. कशाचा भेद आहे? अजीवचाच भेद आहे. काय लिहिलं त्याच्यामध्ये? पुद्गल कशास म्हणणार? की पंचवर्ण. पंच लावलेले आहे समोर. पंच म्हणजे 5, वर्ण म्हणजे कलर, 5 प्रकारचे वर्ण. आणि रस, रस लिहिलेले ना समोर. रस पण, रस पण. तर रस सुद्धा असतात 5 प्रकारचे. म्हणजे 5 प्रकारचे वर्ण आणि 5 प्रकारचे रस. समजलं? रस किती असणार? रस म्हणजे टेस्ट, वर्ण म्हणजे कलर. कलर सुद्धा मुख्य रूपाने 5 असतात आणि वर्ण आणि टेस्ट सुद्धा मुख्य रूपाने 5च असतात. समजलं? रस सुद्धा 5 असतात, वर्ण सुद्धा 5 असतात. कोणकोणते 5 असतात? काला, नीला, पिला. काला, नीला, पिला. लाल, सफेद. काला, नीला, पिला, लाल, सफेद. समजलं? हे 4 लाल आला आणि 1 पांढरा. काला, नीला, पिला, लाल, सफेद. समजलं? हे लाला लाल आले. काला, नीला, पिला, लाल. हे सगळे लाल आले. तर हे 4 प्रकारचे लाल झाले आणि 1 झाला सफेद. तर हे 5 प्रकारचे मुख्य कलर असतात. प्रायमरी कलर आपण ज्याला म्हणतो. सगळे समजलेले. बाकीचे दुसरे जे कलर दिसतात ते एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर ते उत्पन्न होतात. समजलं? हे मिक्स कलर नाही पकडायचे. हे मुख्य कलर 5 प्रकारचे असतात आणि हे पुद्गलाचे गुण आहेत. हे पुद्गल द्रव्यामध्ये असणार म्हणजे असणारच. ठीक आहे. दुसरा पॉइंट, रस असतात 5 प्रकारचे, टेस्ट असतात 5 प्रकारच्या. कोणकोणते असतात? खट्टा, मीठा, गोड, तिखट, तुरट आणि तुरट. खारट, आंबट, गोड, तिखट आणि तुरट. आणि बाकीचे पण खूप टेस्ट असतात ना.
बोले मुख्यतः 5च आहेत. बाकी तुम्हाला खूप मिळत जाणार. तुपाची टेस्ट वेगळी असणार, पाण्याची टेस्ट वेगळी असणार, सगळ्यांची टेस्ट वेगवेगळी असणार. ठीक आहे. तर 5 प्रकारचे वर्ण, 5 प्रकारचे रस, गंध, दू. गंध, दू. गंध 2 प्रकारचे. दू म्हणजे 2 प्रकारचे. कोणकोणते गंध असतात 2 प्रकारचे? बोले एक सुगंध आणि आहे दुर्गंध. सुगंध, दुसरा आहे दुर्गंध. सुगंध आणि दुर्गंध. समजलं? तसं ते सुद्धा उद्गल द्रव्यामध्ये आहे, तसंच आहे. हे सुगंध दुर्गंध आपल्या नाकाकडून नाव पडलेले. कोणाकडून नाव पडलेले? आपल्या नाकाकडून नाव पडलेले. नाकाला आवडलं तर सुगंध, नाकाला नाही आवडलं तर दुर्गंध. समजते? हे आपल्या नाकाकडून नाव पडलं, त्यांच्याकडून नाही. तर आहे तसंच आहे, त्याला काही फरक पडत नाही. त्याला काही फरक पडतो का? तो सुगंधित आहे की दुर्गंधित आहे, त्याला काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. तरी सुद्धा काय लिहिलंय ते? गंध, दू. बोले गंध 2 प्रकारचे. आणि फरस, फरस म्हणजे स्पर्श. फरस म्हणजे स्पर्श. स्पर्श म्हणजे टच. टच किती प्रकारचा असतो? की बोले टच असतो वसू. वसू म्हणजे 8 प्रकारचा. स्पर्श किती प्रकारचे? स्पर्शाचे भेद किती? इकडे लक्ष द्यायचंय. किती झाले स्पर्शाचे भेद? स्पर्शाचे भेद झाले 8 प्रकारचे. कोणकोणते असतात स्पर्श सांगा? टच करतो ना आपण, तर टच केल्यानंतर किती प्रकारचा टच कशा कशाला होतो? जमिनीला टच केल्यानंतर काय वाटतं? दगडाला टच केल्यानंतर काय वाटतं? स्किनला टच केल्यानंतर काय वाटतं? कठीण पाण्याला कठीण टच केल्यानंतर मृदू. काय वाटतं? एक कठीण, दुसरं मृदू आणि काय म्हणणार? नरम गरम, थंड गरम हलका बघा. भारी. थंड गरम. हलका भारी 4 8 आहेत ना? 8 आपल्याला नाव पाठ करायचे पहिल्यापासून. जोडी बनवायची. हलका भारी. भारी. हलका भारी. हलका म्हणजे कमी एकदम वजन हलका. कमी असलेला. भारी म्हणजे वजनदार. त्यावर ना ठीक आहे. हलका म्हणजे हाल ना हाकल. वजन डोळे कमी असलेला. लाईट भारी म्हणजे लाव. वजनदार. डोळे उघड. माईक बंद करा. उघड रे, जाऊ घेऊ नको ग. दार उघड, तू बाहेरच पळून जा. माईक ऑन करू नका. समजलं? पहिले 2 समजले. हलका भारी. दुसरा आहे रुखा चिकना. चिकना, रुखा चिकना. रुखा म्हणजे खडबडीत, कोरडा. चिकना म्हणजे मऊ मऊ. ठीक. रुखा चिकना. हे 4 झाले पाठ. थंडा हलका गरम. भारी, रुखा चिकना. हे 4 झाले. आता दुसरे 4. थंडा गरम. गरम. थंडा गरम. थंडा स्पर्श असतो, गरम स्पर्श असतो. असतो की नाही? थंडा सुद्धा स्पर्श असणार, गरम सुद्धा स्पर्श असणार. थंडा गरम आणि मिठा मिठा कडा कषाय. नरम. कडा आणि ते- नरम. हा हा. कडा नरम कडा होतो. नरम. नरम म्हणजे मऊ. नरम म्हणजे मऊ. तो दबू शकतो. ठीक आहे. हं. आणि कडक म्हणजे जो दबणार नाही. हड्डी आणि मांस. हड्डी आणि मांस. हड्डी दबते का? हड्डी असते कडक. मांस मांस असतं मऊ. ठीक. तर हे 8 प्रकारचे भेद समजले? परत सांगतो. हलका भारी, रुखा चिकना, कडा नरम, थंडा गरम. कडा नरम, थंडा गरम. ठीक आहे. हे 8 नाव पाठ करायचे. हे स्पर्श आहेत. म्हणजे कुठल्याही पुद्गलाला टच केल्यानंतर, कोणत्याही पुद्गलाला टच केल्यानंतर जर आपल्याला या 8 पैकी कोणताही स्पर्श येत असेल तर समजून घ्यायचं ते काय आहे की तो पुद्गल द्रव्य आहे. तर 4 गुण सांगितले. कोणकोणते? पुद्गल मध्ये कोणकोणते गुण असतात? पुद्गल द्रव्यामध्ये कोणकोणते गुण असणार? बोले स्पर्श, रस, गंध, निवर्ण. हे 4 गुण समजले? स्पर्श म्हणजे टच, रस म्हणजे टेस्ट, गंध म्हणजे स्मेल आणि वर्ण म्हणजे कलर. तर हे 4 गुण जिथे असणार त्याला म्हणतात पुद्गल द्रव्य. ही पुद्गल द्रव्याची डेफिनेशन समजली? समजलं? आता कशा कशामध्ये आहे कलर? की बोले जिथे जिथे तुम्हाला कलर दिसणार तो पुद्गल द्रव्य आहे. तो जीव द्रव्य आहे का? की तो जीव द्रव्य नाहीये. जिथे टच केल्यानंतर आपल्याला आपण टच करू शकतो तो कोणता द्रव्य आहे? बोले तो पुद्गल द्रव्य. पुद्गल मध्ये ज्ञान असतं का? पुद्गल मध्ये ज्ञान नसणार आहे. पुद्गल मध्ये सुख असतं का? पुद्गल मध्ये सुख नसणार आहे. 2 द्रव्य समजले तुम्हाला? काय सांगायचंय? एक आहे जीव द्रव्य
दुसरं आहे पुद्गल द्रव्य. तर आपल्या डोळ्यांनी आता जिथे जिथे तुम्हाला कलर दिसणार, स्मेल दिसणार, नाकाने स्मेल दिसणार, हे सगळ्या गोष्टी दिसत जाणार, ते समजायचे ते सगळे कोणते द्रव्य आहेत? बोले ते पुद्गल द्रव्य आहेत. कोणते द्रव्य आहेत? पुद्गल द्रव्य आहेत. आणि पुद्गल मध्ये न ज्ञान आहे, न सुख आहे, न वीर्य आहे. त्याच्यामधून सुख येणार नाही. सुख कशामधून येतं? सुख तर जीव द्रव्याचा गुण आहे. ज्ञान तर जीव द्रव्याचा गुण आहे. जिनवाणीमध्ये ज्ञान आहे की नाही? बोला. आहे. जिनवाणीमध्ये जिनवाणीमध्ये ज्ञान ज्ञान आहे नाही की नाही? आपण घेतल्यावर ते ज्ञानामध्ये आत्म्यामध्ये एक ज्ञान आहे, आत्म्यामध्ये. Confuse झालं थोडं. आत्म्यामध्ये. मग मी काय विचारलं, जिनवाणीमध्ये ज्ञान आहे की नाही? म्हणजे जिनवाणीमध्ये ज्ञान नाहीये. जिनवाणीला आपण मारलं तर समजतं का? जिनवाणीला साफ केलं तर समजतं का? म्हणजे जिनवाणीमध्ये ज्ञान नाहीये. ज्ञान तर आपल्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये का नाहीये? कारण की ते पुद्गल द्रव्य आहे. कोणता द्रव्य आहे? तो पुद्गल द्रव्य आहे. आता सगळे लावायचे. जिथे जिथे कलर दिसणार ते सगळे पुद्गल द्रव्य आहेत. फक्त कलर आपल्याला सगळ्यांना दिसू शकतो. नाकाने स्मेल दिसणार, टच दिसणार, वर्ण दिसणार, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. तर जिथे एक गुण आहे तिथे बाकीचे 3 असणारच. जिथे कलर आहे तिथे वर्ण पण असणार, रंग पण असणार, हे सगळ्या गोष्टी असणार, रस असणार, स्मेल असणार, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार. गुलाबजामुन मध्ये मजा येतो की नाही येत? गुलाबजामुन मध्ये आनंद येतो की नाही? गुलाबजामुन मध्ये आपल्या टेस्ट करण्यामुळे ते जो आनंद मिळतो त्याच्यात आनंद आहे. गुलाबजामुन मध्ये आनंद नाहीये. श्रीदेवीजी, गुलाबजामुन खाल्ल्यास आनंद येतो की नाही? हा? मजा येते की नाही? की गेलं. हा? अरे मी खात नाही, आम्हाला शुगर आहे, असं आहे का? हा? गुलाबजामुन मध्ये मजा आहे का? त्याच्यामध्ये मजा नाहीये. का नाहीये? जिभेमध्ये आहे. जिभेमध्ये पण नाही. जीभ सुद्धा पुद्गल आहे. ते खाल्ल्यानंतर वेदन कुणाला होणार? की ते जीवाला होणार. जीव आपल्याला दिसत नाही. कोणाला होणार? वेदना जीवाला होते. गुलाबजामुन मध्ये नाहीये सुख. सुख तर त्याच्यामध्ये आपण मानून ठेवलेलं आहे की याच्यामधून येणार. पैशामध्ये आहे का सुख? गाडीमध्ये आहे का सुख? टीव्ही मध्ये आनंद आहे का? पिक्चर बघल्यानंतर मजा येते की नाही? येते की नाही? पिक्चर मध्ये मजा आहे की नाही? क्षणिक आहे ना ते, तात्पुरते. तेवढ्यापुरतं आपल्याला वाटतं की आपल्याला आनंद मिळालाय. नाही, हा आपला भ्रम आहे. तेच की आपण भ्रम. त्याच्यामध्ये सुख हुडकत बसतो. सुख नावाचा गुण कुठे आहे हे आपल्याला माहीतच नाही. आणि बाहेर दुनियामध्येच आपण सुख हुडकत आहे. कधी इकडे मिळेल, कधी तिकडे मिळेल, कधी हे खाण्यामध्ये मिळेल, कधी ते पिण्यामध्ये मिळेल, कधी झोपण्यामध्ये मिळेल. झोपण्यामध्ये आनंद आहे का? बोले झोपण्यामध्ये आनंद नाहीये. जर झोपण्यामध्ये आनंद असता तर कंटिन्यू झोपत राहा, उठता कशाला? जर खाण्यामध्ये आनंद असता तर कंटिन्यू खात राहा, कशाला आपण सोडून देतो? कारण आपला भ्रम आहे, या पुद्गल मध्ये आपण सुख हुडकण्याचा प्रयत्न करतो. मिळणार आहे का पुद्गल मध्ये सुख? कितीही दुनिया पालटी उलटी केली तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला पुद्गल मधून सुख बाहेर येणार नाही. कधीच येणार नाही. सुख आहे कुठे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. समजलं? म्हणून हे 2 द्रव्य सांगितले. एक आहे जीव द्रव्य, दुसरं आहे पुद्गल द्रव्य. तर ज्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण आहे बोले तो पुद्गल द्रव्य. हा कोणता द्रव्य? हा दिसतो की नाही? की बोले याच्यामध्ये कलर आहे, कलर पण आहे. याच्यामध्ये टेस्ट आहे की नाही? टेस्ट पण आहे. वर्ण आहे, कलर आहे, रस आहे, गंध आहे, टच आहे. टच करू शकतो की नाही? टच सुद्धा करू शकतो. करू शकतो की नाही करू शकत? अशी कोणची वस्तू आहे की ज्यामध्ये कलर तर आहे, पण कलर आहे पण स्मेल नाहीये, कलर आहे पण टेस्ट नाहीये, कलर आहे पण त्याला आपण टच करू शकत नाही? अशी कोणती वस्तू आहे सांगा? कोणती वस्तू अशी आहे? या दुनियामध्ये आपल्याला जे काही या डोळ्याने दिसणार ते सगळे पुद्गल द्रव्यच दिसत असतात.
त्याच्याशिवाय एकही दुसरा द्रव्य आपल्याला दिसणार नाही. आपल्या डोळ्याची पॉवरच तेवढी आहे. या डोळ्यामुळे जे ज्ञान आपल्याला होतं, डोळ्यामुळे म्हणजे हे निमित्त आहे. ज्ञान तर जीवानेच होणार. ज्ञान डोळ्याने होत नाही. आपण डोळ्याने बघत नाही. डोळे तर फक्त निमित्त असतात. ही गोष्ट आपण जीव अजीवचा पाठ ज्यावेळेस बघितलेला त्यावेळेस समजलेली. डोळ्याने बघतो का आपण? डोळ्याने बघत नाही. डोळे तर फक्त चष्म्यासारखे निमित्त आहेत. त्याच्यामधून जीव बघत असतो. आपण मेल्यानंतर डोळे इथंच राहणार. मग का दिसत नाही डोळ्यांना? कारण की जो बघणारा होता तो निघून गेला. ज्याला दिसत होता तो निघून गेला. आणि आता जर समजते? मला एक विचारायचं, जर मग आता म्हणतो आपण बघत आपल्या डोळ्यांनी बघत नाही, आत्मा बघताय, आणि मग आपण चष्म्याचा नंबर वाढतो कमी जास्त आहे कसं काय? जर ते तुमच्या डोळ्याचा फॉल्ट आहे. ते आत्म्याचा फॉल्ट नाहीये. तुमच्या डोळ्याचा फॉल्ट आहे. डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. गाडीचा आरसा हे समोरचा लाईट बदललं, लाईट कमी जास्त होतं कधी कधी. काय बिघडलं? गाडी बिघडली की लाईट बिघडला? लाईट बिघडली. लाईट बिघडली, गाडी पूर्ण नाही बिघडली. तसं सेम टू सेम हे डोळ्याचा फॉल्ट आहे, हे शरीराचा फॉल्ट आहे. हे शरीर बिघडलं की संपलं. समजलं? आत्म्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. जीवामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. जीवामध्ये जीवाची प्रॉब्लेम वेगळी, शरीरामध्ये शरीराची प्रॉब्लेम वेगळी. म्हणतो ना, आत्मा बघतो म्हणतो, मग डोळ्याने दिसायलाच पाहिजे ना, बिना चष्म्याचं पण. हा, बिना चष्म्याचं पण दिसायला पाहिजे. दिसतं ना. मग तुम्ही डोळे बंद करा. डोळे बंद केलं तरी ज्ञान चालतं की नाही चालत? डोळे असून सुद्धा फरक पडत नाही, नसून सुद्धा फरक पडत नाही. ज्याचे डोळे फुटलेले आहेत त्याला सुद्धा समजतं, त्याला सुद्धा ज्ञान आहे. असं नाहीये की ज्ञान नाहीये. त्याच्या डोळ्याचा फॉल्ट आहे. काही जणांच्या कानाचा फॉल्ट असतो, काही जणांच्या नाकाचा फॉल्ट असतो. तर त्यांचे स्वतःचे कर्माचे फळ आहेत ते. परंतु ज्ञान बंद होईल असं होतं का? की ज्ञान बंद होणार नाही. कधीच असं होणार नाही की ज्ञान बंद झालं. समजते? तर हे दोन पुद्गल द्रव्य आणि जीव द्रव्य, याच्यापैकी जीव जो आहे तो वेगळा आहे, पुद्गल जो आहे तो वेगळा आहे. आता बाकीचे समोरचे 3 द्रव्य आपल्याला बघायचे. 3 नाही, बाकीचे राहिलेले सगळे द्रव्य आपल्याला बघायचे. ठीक आहे? बघा आता समोर 2 लाईन समजल्या. चेतनता बिन सो अजीव है, पंचभेदता के है. म्हणजे चेतनता सोडून, म्हणजे जीवाला सोडून बाकीचे सर्व द्रव्य अजीव द्रव्य आहेत. त्यांच्यामध्ये जीव नाहीये. आहे का जीव त्यांच्यामध्ये? त्यांच्यामध्ये जीव नाहीये, म्हणून त्याला अजीव म्हणतात. आणि अजीव मध्ये अजीवचे 5 भेद आहेत. त्याच्यापैकी पहिला भेद आहे पुद्गल. पुद्गलचा स्वरूप आपण बघितलं, पुद्गल कशास म्हणतात. ओके. आता दुसरा द्रव्य, अजीवचा दुसरा द्रव्य कोणता आहे? बोले धर्म द्रव्य. हा धर्म द्रव्य सुद्धा पूर्ण लोकांमध्ये भरलेला आहे. तो काय काम करतो धर्मद्रव्य? बघा समोर लिहिलं, जीय पुद्गल कु चलन सहायी धर्म द्रव्य अनुरूपी. काय करतो पुद्गल? धर्मद्रव्य. ते धर्म वेगळं, जे आपण धर्म आपल्या आत्म्यामध्ये प्रगट होतो तो धर्म वेगळा, आणि हा धर्म द्रव्य वेगळा. समजते? जसा मी जीव आहे, जसं हे अजीव आहे, जसं हे पुद्गल आहे, तसंच सेम टू सेम अजून एक द्रव्य असतो ज्याला म्हणतात धर्मद्रव्य. तो काय काम करतो? बोले तो काम करतो जीव आणि पुद्गल को चलन सहायी. चलन सहायी, चलन म्हणजे चलण्यामध्ये, चलन म्हणजे गमन करण्यामध्ये, चलन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. कोणाला कोणकोणते असे द्रव्य आहेत जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात? बोले जीव आणि पुद्गल. हे 2 द्रव्य असे आहेत की जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करत असतात. करतात की नाही? जीव तर करतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पुद्गल करतो की नाही करत? पुद्गल सुद्धा करतो. पुद्गल सुद्धा, भलेही त्याला काही समजत नाही, भलेही त्याला काही अक्कल नाहीये, तरी सुद्धा त्याच्यामध्ये अशी पॉवर आहे की तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करू शकतो. पुद्गलचे 2 भेद आहेत, परमाणु आणि स्कंद. परमाणु तर कायम फिरतीवरच असतात, ते एका ठिकाणी थांबतच नाहीत. ठीक आहे? स्कंद तरी एका ठिकाणी स्टॉप होऊ शकतो. समजलं?
पुद्गलाचे दोन भेद आहेत. तर तसंच जीव तर गमन करताना दिसणार आपल्याला. गमन करणं म्हणजे काय? गमन करणं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. कोण कोण जातं की बोले जीव पण जाणार आणि पुद्गल पण जाणार. पुद्गल कसं जाणार? पुद्गलला तर चालताच येत नाही. की बोले निमित्त नैमित्तिक संबंध असतो. आपण आता हे जीव चाललेला आहे, मी चाललेलो आहे समजा, माझा हा हात असा चलत आहे. असा चलत आहे तर पुद्गल चालताना दिसतंय की नाही तुम्हाला? बोले पुद्गल दिसत आहे. मग याच्यामध्ये तर जीव आहे आणि जीव गेला तर मग चालणार आहे का हा? बोले जीव गेला तर चालणार नाही. परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये अशी पॉवर आहे की तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आपण उचलून घेऊन जातो की नाही घेऊन जात? घेऊन जाऊ शकतो. समजलं? निमित्त बनणार. निमित्त बनणार. निमित्त असला तर तो जाऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता समोर बघायचंय. धर्मद्रव्य काय करणार? जीव आणि पुद्गल को चलन सहायी. चलन म्हणजे चलण्यामध्ये सहायी. सहायी म्हणजे सहायता करतो. काय करतो? सहायता करतो. हा एक खूप मार्मिक बिंदू आहे. हा आपल्याला समजायचा आहे. हे सगळे लोक याला स्वीकार करतात. सायन्स सुद्धा याला स्वीकार करते. हा धर्मद्रव्य आहे, याची सत्ता आहे. जसा मी जीव आहे, माझी सत्ता आहे. जसा पुद्गल द्रव्य त्याची सत्ता आहे, तसंच धर्मद्रव्याची सुद्धा सत्ता आहे. धर्मद्रव्य सुद्धा एक वेगळा द्रव्य आहे आणि तो जीव आणि पुद्गलाला चालण्यासाठी निमित्त बनतो. त्याला म्हणतात धर्मद्रव्य जीव पुद्गल को चलन सहायी. चलन म्हणजे चलण्यामध्ये जो सहायी म्हणजे सहायता करतो त्याला म्हणतात धर्मद्रव्य. कोणता द्रव्य म्हणणार? धर्मद्रव्य. आणि कसा आहे तो? की बोले अनुरूपी. अनुरूपी. अनुरूपी म्हणजे की ज्याचं रूप नाहीये. रूप म्हणजे ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण नाहीये. म्हणजे जो दिसत नाही, जो अरूपी आहे. कसा आहे तो द्रव्य? जो अरूपी आहे. जसं जीव दिसत नाही ना, परंतु जीवाचे काम आपल्याला दिसतात. जीव दिसतो का? जीव दिसत नाही, पण जीवाचे काम आपल्याला दिसतात. कामावरून आपण अंदाजा लावू शकतो, अनुमान लावू शकतो. की काय अनुमान लावला आपण? की अरे हे ज्ञान दिसत आहे, सुख दिसत आहे, म्हणजे आतमध्ये जीव आहे असा आपण अंदाजा लावला. आणि जर हलणं चलणं बंद झालं, श्वास घेणं बंद झालं, ज्ञान होणं बंद झालं, मारलं तर समजत नाही, तर आपण काय अंदाजा लावतो? की गेला. कोण गेला? शरीर गेलं की जीव गेला? बोले जीव गेला. समजलं? तसंच सेम टू सेम त्याचे काम दिसतात. काम दिसतो म्हणून आपण त्याचा अंदाजा लावतो की आतमध्ये जीव आहे. जसं डोंगरावरती, दूर डोंगरावरती, न्यायशास्त्रामधलं उदाहरण आहे. न्यायशास्त्रामध्ये उदाहरण देतात, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. म्हणजे दूर डोंगरावरती जर धुवा उडताना दिसत असेल, काय अनुमान लावतो आपण? असं म्हणतो का धूळ उडत आहे, धुवा उडत आहे? काय म्हणतो? आग लागली. आग दिसते का तुम्हाला? बोले आग तर दिसत नाहीये. पण अंदाजा कुठून लावला तुम्ही? की त्याचं काम दिसलं, तो धुवा उडताना दिसला म्हणून खाली काय आहे? की अग्नी आहे. समजलं? हेच न्यायशास्त्रामध्ये उदाहरण दिलं. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. म्हणजे जिथे जिथे अग्नी असते तिथे तिथे धुवा असणारच. समजलं? तसंच सेम टू सेम धर्मद्रव्य दिसत नाही, तो आहे अरूपी, तो आहे अनरूपी. आणि आपण कसं ओळखणार त्याला? की त्याचे काम बघून आपण त्याला ओळखू शकतो. कसं ओळखणार? की तो जीव आणि पुद्गलांना चालण्यासाठी फक्त सहायता करतो, फक्त निमित्त बनतो, जबरदस्ती चालवत नाही, चालवणार नाही. चालण्याची ताकद तर आपली स्वतःचीच आहे. अर्थ क्रिया कारित्व आपल्यामध्ये स्वतःमध्येच होणार. जीव आणि पुद्गलांमध्ये गमन करण्याची पॉवर स्वतःची आहे आणि स्वतःच्या इच्छेनुसार ते गमन करतात. म्हणजे स्वतःच्या योग्यतेनुसार ते गमन करणार. समजलं? परंतु गमन करत असताना जो सहायता करतो, जो फक्त आधार देतो, त्याला म्हणतात धर्मद्रव्य. जसं आजोबांना चालण्यासाठी लाकड, त्यांची काठी. काठी काय करते? जबरदस्ती चालवते का? जबरदस्ती चालवत नाही. आजोबाचे भले पाय
काम करत नाहीयेत, भले काम करत नाहीयेत, पण लाकड काठी त्यांची जबरदस्ती चालवणार का? चला मी घेऊन जाते. नाही, चलावं तर तुम्हाला स्वतःलाच लागणार. फक्त काठी काय करते की निमित्त बनते. शास्त्रामध्ये उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? खूप फेमस उदाहरण आहे. सांगा. मछली जल की प्राणी है. हा, व्हेरी गुड. हेच उदाहरण दिलं का? जीवन हा? उसका पानी है. काय उदाहरण दिलं? बोला. गै परिणयान धम्मो उग्गल जीवा नगमन सहयारी तोयम जह मच्छानम. तोयम, तोयम म्हणजे जल, जह म्हणजे ज्याप्रमाणे, पाणी, मच्छानम, मच्छानम म्हणजे मछलींना, माशांना. ज्याप्रमाणे पाणी माशांना गमन सहायी, गमन सहायी म्हणजे गमन करण्यामध्ये सहायता सहाय्यक आहे. करतं. सहाय्यक आहे, फक्त निमित्त बनतं. जबरदस्ती चालवतं का? की जबरदस्ती धक्का देणार नाही, जबरदस्ती चालवणार नाही. मासे जर स्वतः चालत असतील तर पाणी फक्त निमित्त बनणार. समजलं? तसंच सेम टू सेम या दुनियामध्ये जेवढे जीव आहेत, जेवढे पुद्गल द्रव्य आहेत, त्या सर्व जीव आणि पुद्गल द्रव्यांना चलण्यासाठी, गमन करण्यासाठी, गमन करणं म्हणजे मी इथून उठून तिकडे गेलो यालाच गमन म्हणत नाहीत. गमन करणं म्हणजे काय? हे जे खालीवरी होते ना याला सुद्धा गमन म्हणतात. हे जे खालीवरी होत आहे याला सुद्धा गमन म्हणतात. हे श्वास जे आत बाहेर होत आहे त्याला सुद्धा गमन म्हणतात. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ये ना, हे हात जे हलत आहे याला सुद्धा गमन म्हणणार. पोट जे आत बाहेर होतंय त्याला सुद्धा गमन म्हणणार. समजते की नाही समजत आहे? झाड सुद्धा पुद्गल द्रव्य आहे, जीव द्रव्य आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गमन होतं की नाही होत? झाडामध्ये गमन होणार की नाही होणार? होणार. होणार ना. हवा, हवेमध्ये गमन होतं की नाही होत? हवेमध्ये पण गमन होतं. पाणी, पाण्यामध्ये गमन होणार की नाही? पाण्यामध्ये पण गमन होणार. वरती जे ढग दिसत आहेत ते सुद्धा पुद्गल आहेत, ते आकाश नाहीये. त्याच्यामध्ये गमन होणार की नाही होणार? त्याच्यामध्ये सुद्धा गमन होणार. या सगळ्या गोष्टी जे इकडे तिकडे फिरत आहेत ना, ते फिरतात ते स्वतःच्या योग्यतेने. कशाने? योग्यता तर स्वतःचीच आहे, पावर तर स्वतःचीच आहे, परंतु फक्त ते करत असताना त्याच्यामध्ये निमित्त बनतो तो धर्मद्रव्य आहे. चालण्यासाठी जो निमित्त बनतो त्याला धर्मद्रव्य म्हणतात. ज्याप्रमाणे रेलची पटरी, रेलची पटरी, रेलला चालण्यासाठी फक्त निमित्त असते. ट्रेन चलते ना, तर ट्रेन चलते ती पटरी चलते का? पटरी चलत नाही. पटरी ज्या वेळेस ट्रेन येईल त्यावेळेस फक्त निमित्त असते. जबरदस्ती चालवते का? की जबरदस्ती चालणार नाही. आणि ट्रेन त्याच्या विना चालू शकते का? की त्याच्या विना चालूही शकत नाही. त्याच्या विनाही काम होत नाही आणि त्याने सुद्धा काम होणार नाही. काम तर स्वतःच्या योग्यतेने होणार, पण निमित्त बाहेरचे द्रव्य असतात, जी धर्मद्रव्य निमित्त असणार. सायन्स सुद्धा या द्रव्याला स्वीकार करतो. सायन्स सुद्धा असा म्हणतो की असा कोणता तरी एक द्रव्य आहे, असा काहीतरी एक पदार्थ आहे की जो या दुनियामध्ये चालण्यासाठी, निमित्त गमन करण्यासाठी सहायता करतो. काय करतो? सहायता करतो. असं कोणता तरी एक पदार्थ या दुनियामध्ये आहे. ते त्यांना काय म्हणतात? ते धर्मद्रव्याला इथर म्हणतात. काय म्हणतात? इथर म्हणून ते धर्मद्रव्याला स्वीकार करतात. इथर म्हणून ते पाणी नाव ठेवलेलं आहे त्यांनी. हा? पाणी धर्मद्रव्य झालं ना. नाही नाही, पाणी धर्मद्रव्य झालं नाही. पाणी आहे तर पुद्गल द्रव्य. ते उदाहरण दिलं. उदाहरण आहे. उदाहरण एक देशी असतं. उदाहरण फक्त समजण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे लावले समोर, ज्याप्रमाणे म्हणजे उदाहरण आहे किंवा उदाहरणार्थ असं लावा. उदाहरणार्थ काय उदाहरण दिलं? की ज्याप्रमाणे पाणी असेल तर मासे चालू शकतात. माशांना चालण्यासाठी पाणी निमित्त आहे. निमित्त आहे म्हणजे कारण आहे, त्याच्याशिवाय मासे चालू शकत नाहीत. तसंच आपण सुद्धा जे गमन करत आहेत ना, ते आपण सुद्धा गमन करतो तर असंच हवेत गमन होत नाही आपलं. आपण सुद्धा जे असं चालतो ते असंच होत नाही. त्यामध्ये सुद्धा धर्मद्रव्य निमित्त असतो आणि तशीच धर्मद्रव्याची सुद्धा सत्ता आहे आणि तो पूर्ण लोक आकाशाच्या आतमध्ये भरलेला आहे.
कुणाला सहायता करतो की फक्त जीव आणि पुद्गलांनाच सहायता करणार, बाकी द्रव्यांना सहायता करणार नाही. समजलं की नाही समजलं? न्यायशास्त्रामध्ये खूप सारे उदाहरण देतात यासाठी, खूप तर्क वितर्क करत असतात. दुसरे लोक सहजपणे स्वीकार करतच नाहीत. तुम्ही असं म्हणता तर कशावरून आम्ही स्वीकार करणारच नाही धर्मद्रव्याला? मला सांगा, तुम्ही चलता कशाने चलता? कशाने चलतो आपण? हा? एवढा विचार करायला, एवढा विचार करत जाऊ नका. खूप सोपा प्रश्न विचारलाय मी, गणित नाही विचारलं तुम्हाला. काय विचारलंय? हा? धर्मद्रव्य निमित्त धर्मद्रव्याने नाही चलत. निमित्त कशाने चलतो निमित्त आपण? लागतो. निमित्त आपण तर आपल्या पायाने चलतो. कशाने चलतो? पायाने चलतो. चालण्यास निमित्त बनतो. पाय ते निमित्त बनते. निमित्त आता सोडून द्या. नाही, निमित्त आता सोडून द्या. धर्मद्रव्याला आता थोडा वेळ साईडला ठेवा. आता न्यायशास्त्रामध्ये कसे तर्क वितर्क चालत असतात. कशाने चलतो आपण? की बोले पायाने चलतो. समोरचा व्यक्ती म्हणतो सहज आहे. कशाने चलतो? पायाने चलतो. धर्मद्रव्य तुम्हाला माहित नाहीये सध्या, ठीक आहे? पायाने चलतो. बोले आता पाय आहेत, का चलत नाहीयेत? आता पाय आहेत ना, मग का चलत नाहीयेत? ते की बोले इच्छा नाहीये. काय नाहीये? इच्छा नाहीये. म्हणजे की आपण पायाने चलत नाही, इच्छाने चलतो. कशाने चलतो? इच्छा पायाने धर्म चलतो का? बोले इच्छाने चलतो. अच्छा, इच्छाने चलतो, बरोबर. इच्छा असेल तर चालणार. दुसरी गोष्ट, आता तुमची इच्छा पण आहे, पाय पण आहेत, परंतु पॅरालिसिस झालेला आहे. आता का चालत नाही? आता का चालत नाही? शक्ती नाहीये. पॅरालिसिस झालेला आहे. पॅरालिसिस झालेला आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आलेली पायाला. का तेच चालत की, नाही? शक्ती बोले नाहीये. शक्ती नाहीये. काय नाहीये? पॉवर नाहीये, शक्ती नाहीये, ताकद नाहीये. म्हणजे तुम्ही पायाने पण चलत नाही, इच्छाने पण चलत नाही, शक्तीने पण चलत नाही. मग कशाने चालता? शक्तीने चालता. पॉवर असेल, ताकद असेल तर आपण चालू शकतो. समजलं? बोले ताकद सुद्धा आहे, ताकद सुद्धा आहे, पाय सुद्धा आहेत आणि इच्छा सुद्धा आहे चलण्याची, ठीक. तरी सुद्धा काही लोक असे असतात जे चालू शकत नाहीत. काही पदार्थ असे असतात जे चालू शकत नाही. असे उदाहरण देऊन, असे तर्क देऊन तिथं सिद्ध केलं जातं. समजलं? काही जण म्हणतात की आम्ही जमिनीला कारण मानू. तुम्हाला धर्मद्रव्याची काही आवश्यकताच नाहीये. जमीन असेल तर जमिनीच्या आधाराने आम्ही चालत असतो. आम्ही जमिनीला कारण मानू की जमीन आम्हाला चालण्यासाठी कारण आहे. बरोबर? दॅट्स ऑल. सगळं झालं सॉल्व. बोले नाही, काही पदार्थ असे सुद्धा असतात, काही पक्षी असे सुद्धा असतात जे जमिनीवर चालतच नाहीत. मग त्यांना चालण्यासाठी कोण निमित्त आहे? बोले त्यांना चालण्यासाठी धर्मद्रव्य मानावंच लागणार. काही जण असे म्हणतात की नाही, जमीन नाही, सोडून द्या. बोले आम्ही हवेला मानणार, हवा आम्हाला चालण्यासाठी निमित्त आहे. तर हवा निमित्त बनू शकते का? बोले हवा स्वतःच चालते, हवा स्वतःच फिरते ना, हवा स्वतः चालत असते. तर त्याला कोण चालवणार? त्याला चालण्यासाठी कोण निमित्त आहे? त्याला चालण्यासाठी कोणी निमित्त नाहीये. म्हणून अनवस्था नावाचा दोष येऊन जाईल, ठीक आहे? म्हणून हवेला सुद्धा मानू शकत नाही. काही जण म्हणतात आकाश द्रव्याला मानू आम्ही. आकाश द्रव्य जो सर्वांना राहण्यासाठी जागा देतो ना, त्यालाच आम्ही चालण्यासाठी निमित्त मानू. तर म्हणतात आकाश द्रव्य लोक मध्ये सुद्धा आहे, लोकाच्या बाहेर सुद्धा आहे. लोक मध्ये सुद्धा आहे, लोकाच्या बाहेर सुद्धा आहे. मग सगळे जीव पुद्गल लोकाच्या बाहेर सुद्धा जायला पाहिजेत, जायला पाहिजे की नाही? मग ते लोकांच्या आतमध्येच का राहतात? सिद्ध भगवान वरती जाऊन का स्टॉप होतात? त्याच्यावरती का जात नाहीत? कारण की धर्मास्ति काया भावात, त्याच्या बाहेर धर्मद्रव्य नाहीये, ठीक आहे? म्हणून याने हे सिद्ध होतं की हे सगळे काहीही दुसरं निमित्त नसून एक मात्र असा कुठला तरी द्रव्य आहे की जो स्वतः तर थांबलेला आहे, जो स्वतः तर चलत नाही, परंतु जीव आणि पुद्गलांना चलण्यासाठी फक्त निमित्त बनतो. त्याला म्हणतात धर्मद्रव्य. समजते? आणि या धर्मद्रव्यांची सत्ता या पूर्ण लोकांमध्ये आहे. पूर्ण लोकांमध्ये जो आकार तुम्ही बघितला तोच आकार धर्मद्रव्याचा आहे. कुठलीच अशी जागा बाकी नाहीये की जिथे धर्म नाहीये, जिथे पुद्गल नाहीये, जिथे जीव नाहीये.
अशी कोणतीच जागा बाकी नाहीये. सगळीकडे हेच आहे. म्हणजे या 6 द्रव्यापासूनच या लोकाची रचना झालेली आहे. ठीक आहे. बघा आता खाली टाइम झाला आपला. टाइम समाप्त झालेला आहे. समजलं आता. हे 3 द्रव्यांची चर्चा आपण केली. 2 अजीवांची चर्चा केली, 1 जीवांची चर्चा केली. जीव द्रव्य समजला. आता 5 आहेत अजीव. त्यापैकी पुद्गल आणि धर्म द्रव्याची चर्चा केली. बाकी अधर्म, आकाश आणि काल हे आपण उद्या बघू. ओके. समजलं सर्वांना? काही प्रश्न आहे तर विचारायचे. बोला. समजलं सर्वांना? धर्मद्रव्याचे अजून संपलेच नाही. धर्मद्रव्याचे हा अजून थोडं उद्या रिपीट करून बघू मग. हा नाही रिपीट करू ना. रिपीट करायला काही प्रॉब्लेम नाही. ते तर आपण करतच राहू. हा. ते तर पूर्ण आपल्याला जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण करतच राहणार. काय नाही समजलं अजून किंवा कोणाला थोडस एक्स्ट्रा पण समजलं ते पण सांगू शकता. त्याला जास्त कोणाला असं तर नाही जास्त समजलं ते पण असतात. असतात की नाही? असतात. काय प्रॉब्लेम आहे? असतात. विचार करू शकतात. काही विचार चालू शकतो. ते सुद्धा सांगायचंय. काही प्रश्न असेल तर विचारायचंय. सुनीताजी समजलं सगळं? हो सीमा भाभी समजलं. समजते सगळं, वळत का नाही ते प्रश्न आहे मला. कळतं पण वळत का नाही ते सुद्धा बघू आपण. ते सुद्धा आपल्याला समोर कळणार आहे. प्रॅक्टिकल मध्ये त्याचे जेव्हा सुद्धा करत होतो ना, प्रॅक्टिकल मध्ये जेव्हा काही गोष्टी करायला जातो, जसं काल तुम्ही सांगितलं होतं की अलिप्त राहायचं सगळ्या गोष्टी करताना सुद्धा, आसक्ती नाही ठेवायची. पण आजच माझ्या सोबत काय असं घडलं की म्हणजे नाही सोडू शकले त्याच्यात हे. तर मग ते करायचा प्रयत्न करतोय, कळतंय की हे करायचंय पण करू शकत नाही. मग हे काय एवढा जरी प्रयत्न सुरू झाला, एवढा प्रयत्न जरी सुरू झाला तरी भूषण? समजायचं की सातिशय पुण्याचा बंद होते. खूप मोठं नाही, काम नाही. झालं. एवढं जरी सुरू झालं. हा बोला. नाही केलो आपण सुरुवात, पण याला निमित्त तर चारित्र्य मोहनीचा कर्म उदय असतो ना. नाही कर्म तर आहेच बघा. कर्म तर सोडणार नाहीये. परंतु नाही, कर्मावरती नाही लोभ ज्यावेळेस होतो त्यावेळेस हा नाही कर्म तर असणारच. कर्म तर निमित्त असणारच. कर्म तर आपली पावर दाखवणारच. पण कर्माला जीवाची पावर हवी पडते. जीव आपली ताकद जर जीवाने दाखवली तर कर्म आपोआप पळून जातात. जीव पुरुषार्थ, जागा कर्म भागा. हा तेच पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणजे जीवाची ताकद. समजलं? जीव कर्माला कोणी बोलवले? आपणच बोलवले. हो. आपण बोलवले म्हटल्यानंतर बोलवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे तर पळवून लावण्याची असणार की नसणार? बरं पळवून लावण्याची पण असणार. आणि फक्त एक क्लिक होण्याची गरज आहे. आणि का होत नाही आता त्याचं पण कारण आहे. समोर काय लिहिलेलं आहे की हे जे मिथ्यात्व आहे ना ते केव्हापासून आहे? हा. मिथ्यात्व अनादी काळापासून. अनादी काळापासून मिथ्यात्व चालत आलेले. मोह महामद पियो अनादी. हे जी विपरीत मान्यता चालू आहे ती अनादी काळापासूनची आहे. आणि हे जिनवानी स्वाध्याय किती दिवसापासून चालू केलं तुम्ही? 6 महिने. 6 महिन्यामध्ये अनादी काळाचं काय रिलेशन आहे सांगा? काय बसणार आहे? तरी सुद्धा 6 महिन्यामध्ये एवढा फरक पडला की आपण प्रॅक्टिकल करून बघण्याचा प्रयत्न करतोय. एवढं आपल्याला समजू लागलेलं आहे. आपले परिवर्तन होत आहे. आपले भाव बदलत आहेत. एवढा तरी फरक पडला. ते सुद्धा खूप मोठं काम झालेलं आहे. ठीक आहे. म्हणून असं समजू नका की काहीच काम झालेलं नाहीये. आपल्याला समजते तरी ते करत असताना असं वाटतं तरी की अरे हे करण्यायोग्य नाहीये. तरी सुद्धा होतं. एवढं जरी वाटलं, पहिले वाटत होतं का? पहिले वाटत होतं का? काही पाप करत असताना, कुठलंही काम करत असताना पहिले तर काहीच वाटत नव्हतं. आपण ते एकदम बिनधास्त सगळे काम करायचो की नाही? पण आता थोडस वाटतं, थोडीशी फिलिंग येते, थोडस आतमध्ये चुभतं. थोडं चुभतं आपल्याला ते. ते थोडं चुभते तर काही वेळानंतर असा टाइम येईल की ते केव्हा बंद होईल आपल्यालाच कळणार नाही. आणि त्या सम्यक दर्शनचा सुद्धा एक टाइम असतो.
त्याच्या टाइम आल्याशिवाय ते सुद्धा प्रगट होत नाही. मग तुम्ही कितीही प्रयत्न करत असलात तरी जोपर्यंत त्याचा टाइम येणार नाही ना, जोपर्यंत त्याची काल मर्यादा येणार नाही, काल लब्धी 5 समवाय असतात ना, 5 समवायाची चर्चा पण करायची, जोपर्यंत त्याची काल लब्धी येणार नाही तोपर्यंत ते सुद्धा होणार नाही. समजलं? आणि जो पुरुषार्थ करतो त्याचीच काल लब्धी येते. करायचे तर करत बसावं लागेल ना. पुरुषार्थ करते ना. हा, सम्यक दर्शनाचे हे म्हणून करावं लागेल ना. कधी काळ येते म्हणून बघायचे नाही ना, आपण करत राहावं लागेल. नाही नाही करायचं, पुरुषार्थ स्वतःलाच करावा लागणार ना. करावं आणि जो लागते. पुरुषार्थ करणार, जो ते वेळ प्रयत्न कधी येते? करणार त्यालाच हे सर्व होणार, त्याचाच टाइम जवळ येणार. नाहीतर जो पुरुषार्थ करणारच नाही, जो काम करणारच नाही, त्याचा टाइम अजून अनंत काळ बाकी आहे, ही गोष्ट समजायची. ठीक आहे, म्हणून होणार. आतापर्यंत जे मिथ्यात्वच आतमध्ये बसलेला ना पहाड, तो अनादी काळापासूनचा, आता जिनवानीचे शब्द जरी कानावर पडले ना तरी त्याच्यावरती चोट पडते. ते आता हल्लं आतमधून सगळं मिथ्यात्व, ते आता घाबरू लागलं म्हणजे त्याचे आता तुकडे होऊ लागले. आता ते संपणार हळूहळू, थोडं आता ग्रहित मिथ्यात्व गेलं, ग्रहित गेलं की नाही. जे विपरीत मान्यता होत्या त्या हळूहळू संपू लागल्या. आता जसं थोडं संपत गेलं, ते संपायला काय वेळ लागणार. सारखं हे ऐकत राहिलो तर केव्हा भेद विज्ञान होऊन जाईल आपल्यालाच पत्ता लागणार नाही. केव्हा आत्मज्ञान होईल आपल्यालाच पत्ता लागणार नाही. समजलं? आणि ते सांगून येत नाही, आजच करणार. मी आजच यासाठी- बसतो, आताच करून टाकतो. नाही, यासाठी भूषण सरांना सोडायचंच नाही कोणीच. भूषण सरांना सोडून काही होणार सगळ्यांना नाही. रिक्वेस्ट पण आहे भूषणला सरांना सगळ्यांनी सोडू नका, त्यांची lecture ऐकलं. सोडू नका. जिनवानीचा जो मार्ग आहे तो सोडायचा नाही. भूषण सर हा, अरे माझं तर जिनवाणी काय, आपण माझा समोर भरोसा घेऊन नाही. बसली तर आपण करतच नाही, जोपर्यंत भूषण नसतो तोपर्यंत. दाखवा तुमचा आहे की नाही, खरी गोष्ट आहे की नाही नाही? बरोबर आहे. नाही ते तर आहेच, परंतु जिनवानी सोडायची नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण सगळं केलं, आता समोर येणार एक एक गोष्ट समजणार, तर असं आपण हलणार. काय केलं, मुनिव्रत धार अनंत बार, या गोष्टी करून बसलो. आपण व्रत नियम थोडेसे करतो ना, आलोप्या सोडलं, लसण सोडलं, हे सोडलं, आपण स्वतःला मोठं समजतो. काही दम नाहीये त्याच्यामध्ये. किती वेळेस केलं, कोटी जन्म तप तपे, कोटी जन्म तप तपे, असं तप आपण किती वेळेस केलं की करोडो वर्षापर्यंत तप केलेले, पण काहीच फायदा नाही. का फायदा नाही झाला? मैं निज आत्मज्ञान बिना सुख लेशन पायो, की आत्मज्ञान नव्हतं, मी कोण आहे हे माहित नव्हतं, भेद विज्ञान नव्हतं, म्हणून सगळं वाया गेलं, सगळं पाण्यामध्ये गेलं. ठीक आहे, चला बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करू. बाकी काही असेल तर लिहून ठेवायचे प्रश्न, आपण नंतर चर्चा करू. ठीक आहे, जिनवाणी स्तुती करायची. पुस्तकं येऊन जातील 1-2 दिवसामध्ये, तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तक येतील. ओके, मग त्या पुस्तकामधूनच आपण मराठीमध्ये सुरू करायचं. ठीक आहे. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ डोक सदा.